3,000च्या ऐवजी 1,500 रुपये मिळाले. आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेचे अपडेट. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला, परंतु डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला. लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठे अपडेट. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 2.5 कोटी महिन्यात दिला आहे. 18व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. महिन्यांचा हप्ता आतापर्यंत 2.5 कोटी महिन्यांपर्यंत आहे. राज्य सरकारने या आठवड्यात नोव्हेंबर महिन्यात 17वा हप्ता देऊन लाडक्या बहिणींना खुश केलं आहे. मात्र आता या योजनेचा 18वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना नव्या वर्षातला बँक खात्यात प्रत्येकी 3,000 मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा प्रत्येकी 1,500 रुपये बँक खात्यात जमा झाले आहे. महाराष्ट्रात महापालिका निवडणुका रणधुमाळीत सुरू आहे. या 29 महापालिकेच्या एकूण 2,869 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. लाडक्या बहिणींना अधिक वेळ पैशांची वाट पाहायला लावणे महायुतीला महागात पडू शकतं कारण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना देणे सुरू केला आहे. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. निवडणुकीत सत्तेत आणण्यासाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती. मात्र त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा बोगस लाभार्थी समोर आल्याने सरकारला KYC प्रक्रिया सुरू केली. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांना पाठवण्यात आला आहे, परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता अर्थ विभागाने मंजूर केलेला नाही. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 15 जानेवारी रोजीच्या आधी डिसेंबरचा हप्ता मिळणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 18वा हप्ता पडण्याची शक्यता आहे, परंतु महायुतीला 18वा हप्ता न टाकल्यामुळे महागात पडण्याची शक्यता दाट आहे. धन्यवाद.